नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कडून जी काही पदभरती होते त्याच्या संदर्भात एक लवकरच मोठा निर्णय जो आहे तर तो होणार आहे आणि याच्या संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती मी अपडेट तुम्हाला देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि लक्षात ठेवा एमपीएससीच्या सर्व अपडेट्स तेही सरळ सोप्या साध्या भाषेत तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतात, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। बघा, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडचं हे लेटर पाहायला मिळतं 2 एप्रिल 2026 चं। बघा, इथं एक मीटिंग होणार आहे, बैठकीची सूचना, आणि बैठक कधी होणार आहे 6 एप्रिल 2026 ला दुपारी 2:30 वाजता, म्हणजे एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये बघा प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय मुंबई यांना हे लेटर गेलेलं आहे। विषय काय आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलद गतीने पदभरती करण्याबाबत, म्हणजे एमपीएससी कडून ज्या काही पदांसाठी जाहिरात येते तर ती पदभरती जलद गतीने करण्याबाबतची ही बैठक जी आहे तर ती इथं आयोजित करण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातली ही अपडेट जी आहे तर ते पाहायला मिळते। आगामी काळात एमपीएससी कडे बऱ्याच परीक्षा जाणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या ऑलरेडी दरवर्षी होत राहतात आणि याच्यामध्ये जर तुम्हाला एक चांगलं यश मिळवायचं असेल, कट ऑफ पार करायचा असतील तर त्याच्यासाठी आपली संकल्प बॅच मित्रांनो तर ती तुम्ही नक्की जॉईन करू शकता। याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही पेपरचा जो आहे तर तो समावेश असणार आहे। महाराष्ट्रातील खूप चांगले आणि डेडिकेटेड फॅकल्टी तुम्हाला इथं मिळणार आहे, त्यांचे डेमो लेक्चर्स पण अवेलेबल आहेत, ते एकदा तुम्ही बघा आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता। कुठेही काही समस्या आली आमची टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे, त्यांना तुम्ही अवश्य कॉल करू शकता। बघा, इथं त्यांनी विषय काय दिलेला आहे लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षांसाठी, म्हणजे जी काही आपली राज्य सेवेची परीक्षा होते क्लास 1 गॅजेटेड आणि क्लास 2 गॅजेटेड, याच्यासाठी मागणी पत्र पाठवण्याबाबत कारवाई प्रशासकीय विभागांकडून केली जाते, ठीक आहे। तथापि विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठीचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित मुदतीत न सादर केल्यामुळे सदर पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्याबाबतची पुढील कारवाई दीर्घ काळ प्रलंबित राहते। त्यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केलाय, तो म्हणजे मागणी पत्रांचा। राज्य सेवेसाठी मागणी पत्र जात नाही, इव्हन तो भरपूर मागणी पत्र जात नाही, तुम्ही राज्यसेवा म्हणा, ग्रुप बी म्हणा, ग्रुप सी म्हणा, हा प्रत्येकाचा इश्यू आहे। सबब, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवण्यात येणाऱ्या मागणी पत्रांची प्रक्रिया जलद गतीने होण्याच्या अनुषंगाने रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिल 2026 दुपारी 2:30 वाजता मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे। आपल्या अधिपत्याखालील सर्व संवर्गांच्या रिक्त पदांची तसेच बिंदू नामावलीची सद्यस्थिती त्या अनुषंगाने माहिती बैठकीत उपस्थित राहायचं आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे शासनाने इथं महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो दिलेला आहे की तुम्ही मीटिंगला अवेलेबल राहायचंय। लक्षात घ्या, ही मीटिंग कधी होणार आहे 6 एप्रिल 2026 ला सोमवारी दुपारी 2:30 वाजता, तीही मुख्य सचिव, महाराष्ट्र शासनाचे जे मुख्य सचिव आहेत तर त्यांच्या दालनात ही बैठक जी आहे तर ती आयोजित करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये समस्या जी मांडण्यात आली ती म्हणजे एमपीएससी कडील मागणी पत्रांबाबत, आणि हा एक मोठा इश्यू आहे, फक्त राज्यसेवेचाच नाही तर ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा यांचा पण तो इश्यूज आहे की लवकर मागणी पत्र जात नाही आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर ते असतात। आता याच्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना काय सांगण्यात आलेलं आहे की 2 गोष्टी तुम्ही मीटिंगला येताना तयार ठेवायच्या। एक तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा रिक्त आहेत तर ते रिक्त पदांची सद्यस्थिती सांगायला लावलेली आहे की तुमच्या अधिपत्याखालील किती। त्याच्यानंतर रोस्टर सिस्टीम झाली का तुमची, बिंदू नामावली, या दोन्ही गोष्टी मागितलेल्या आहे। म्हणजे आगामी काळात एमपीएससी कडून राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, यांच्या काही पदभरती होतील तर त्या पदभरती कशा पद्धतीने जलद करण्यात यावेत, कशा पद्धतीने जास्तीत जास्त मागणी पत्र आयोगाकडे पाठवण्याची प्रक्रिया असावी, तर या संदर्भातली एक चांगली बैठक जी आहे तर ती होते आणि आपण एक आशा करूया की लवकरच या बैठकीतून एक चांगला निर्णय होईल आणि एक जास्तीत जास्त मागणी पत्र लवकर जातील आणि हा जो एमपीएससीचा कालावधी आता वाढून गेलेला आहे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, जॉईनिंग पर्यंत, तर तो कमीत कमी होईल आणि लवकरात लवकर उमेदवारांना जॉईनिंग देखील जी आहे तर ती मिळू शकते। एमपीएससी ची संपूर्ण तयारी करण्यासाठीचं बुक सेट मित्रांनो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार नोट्स आता तयार झालेले आहेत। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या नोट्स आजच अवेल करू शकता। आणि लक्षात घ्या, तुम्हाला हा निर्णय कसा वाटला, कारण की हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, तर त्याच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। एमपीएससीचा हा जो निर्णय, एमपीएससी मध्ये हा जो निर्णय होणार आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।